नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज मी माझ्या कुक विथ स्वामी या चॅनलची दुसरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अत्यंत मोजके मसाले वापरून अतिशय स्वादिष्ट अशी पनीर हैदराबादी आपण आज इथे बनवणार आहोत. रेसिपी आवडल्यास तुम्हीही तुमच्याकडे नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या दुसऱ्या रेसिपीला. या ठिकाणी मी फ्रेश पनीर घेतलेलं आहे आणि त्याला क्यूब्सच्या आकारामध्ये कट केलेलं आहे. इकडे मी तवा गरम करून घेतला आहे, त्यामध्ये पनीर फ्राय करायला तूप घेतलं आहे. तुम्ही तेल किंवा बटर घेतलं तरीही चालेल, पण तूप घेतलं तर पनीरला जास्त चांगली चव येते. तूप इथे गरम झालेलं आहे. आता आपल्याला इथे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व पनीर तव्यावरती टाकून घ्या. इथे नॉनस्टिकचा तवा वापरल्यामुळे पनीर जळायचे चान्सेस जरा कमी आहेत, पण या ठिकाणी तुम्ही जर लोखंडाचा किंवा ॲल्युमिनियमचा तवा वापरत असाल तर मात्र तुम्हाला पनीर कंटिन्युअसली स्टर करावं लागेल. इथे आपण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत पनीरला फ्राय करून घेणार आहोत. इथे मी एका बाउलमध्ये कोमट असं पाणी घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला फ्राय झालेलं पनीर डायरेक्ट तव्यामधनं बाउलमध्ये टाकायचं आहे. असं केल्याने पनीर आपलं मऊसर राहील. त्यानंतर मी इथे कढई घेतली आहे. कढईमध्ये आधी मी ते तूप घातलं आहे जे पनीर फ्राय करताना थोडं वाचलं होतं. त्यानंतर मी इथे एक साधारण मोठा चमचा एवढं तेल घेतलेलं आहे. कढईतलं तेल इथे आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला वाटण्यासाठी काही साहित्य लागणार आहे. ते म्हणजे एक मीडियम आकाराचा कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या, छोटासा अद्रकाचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या लागणार आहे. इथे मी कढईत कांदा छान असा गोल्डन ब्राऊन फ्राय करून घेतलेला आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर तिथे मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. हिरव्या मिरच्याही आपल्याला थोड्या काही वेळ परतून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला इथे अद्रक आणि लसूण घालायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित फ्राय झाले की त्याला थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मूठभर एवढा आपल्याला सांबार वापरायचा आहे. सांबार हा तुम्ही देठासकट वापरला तर जास्त भाजीला आपल्या चव येते. त्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपली अशी पेस्ट तयार झाली आहे. मी या ठिकाणी थोडं पाणी ॲड केलं होतं. हे वाटण तुम्ही एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यानंतर मी इथे कढईत तेल गरम झाल्यानंतर 1 चम्मच मोहरी आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे. त्यानंतर आपले काही बेसिक खडे मसाले आपण इथे वापरणार आहोत. त्यामध्ये 1 तेजपान वापरणार आहोत. त्यानंतर 1 छोटा तुकडा दालचिनीचा वापरलेला आहे मी या ठिकाणी. नंतर 2 लवंगा, 1 हिरवी इलायची, अर्धा असं 1 चक्रीफूल आणि मोठी इलायचीचे बारीक 2-3 तुकडे टाकलेले आहेत. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण टाकून घेणार आहोत आणि हे वाटण तेल सुटेस तोवर आपल्याला इथे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे. त्यानंतर मी इथे 3 चमचे एवढं दही वापरत आहे. हे दही आंबट नसल्यामुळे मी 3 चमचे वापरलं आहे. तुमच्याकडलं दही जर आंबट असेल तर तुम्ही मात्र 1 किंवा 1.5 चमचा दही वापरा, कारण जास्त आंबट दही वापरल्याने भाजीला आंबूसपणा येतो. दही या ठिकाणी फुटायला नको, त्यामुळे तुम्हाला इथे कंटिन्युअसली भाजीला फिरवत राहावं लागेल आणि या ठिकाणी तुम्ही गॅसचा पॉवर थोडा मोठा केला तरीही चालेल. त्यानंतर मी इथे मिरची पावडर, हळद, धने पावडर, मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकत आहे. मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. आपण मसाल्यातही हिरव्या मिरच्या वाटलेल्या आहेत, त्यामुळे मिरची पावडर जरा सांभाळून वापरा. या ठिकाणी मी 1 छोटा चम्मच एवढा मिरे असे जाडसर वाटून भाजीमध्ये टाकलेले आहे. आता आपल्याला इथे पनीर ॲड करायचं आहे आणि मसाला पूर्ण पनीरला कोट होईल असं हळूवार हाताने परतायचं आहे. कढईला तेल सुटलेलं आहे. या ठिकाणी आता आपल्याला ग्रेव्हीसाठी पाणी ॲड करायचं आहे. हे तेच कोमट पाणी आहे ज्यामध्ये मी पनीर टाकून ठेवलं होतं.
पाणीही तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. भाजीला छान अशी उकळी आली आहे आणि भाजीनी तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे. या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम वापरली आहे. हे एकदम ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल तर काहीही फरक पडत नाही. क्रीम टाकल्यानंतर आपल्याला भाजीला छान परतून घ्यायचं आहे, ज्यामुळे क्रीम आणि ग्रेव्ही एकजीव होईल. तर मी इथे कढई दुसऱ्या गॅसवरती उचलून ठेवत आहे. या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची स्टेप करायची आहे, ते म्हणजे आपल्याला भाजीसाठी तडका तयार करायचा आहे. इथे मी तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे. तडका हा तुम्ही नेहमी तुपाचाच द्या, त्याने जास्त चव येईल भाजीला. तर या ठिकाणी झालं असं की तूप गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर मिक्स केला आणि तो गरम तडका भाजीमध्ये सोडला. पण असं सर्व करताना मी कॅमेऱ्याचं बटन ऑन करायला विसरले, त्यामुळे ते शूट होऊ शकलं नाही. पण तुम्ही तडका तयार करताना गरम तुपामध्ये 1 चमचा मिरची पावडर घालून ते भाजीला सोडा आणि भाजीला छान एक मिक्स द्या. यानंतर इथे आपल्या सर्वांच्या आवडीची स्टेप म्हणजे बारीक चिरलेला सांबार भाजीमध्ये टाकायचा आहे. इथे मी भाजी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता अत्यंत छान घट्टसर अशी ग्रेव्ही असलेली पनीर हैदराबादी आपण अगदी मोजक्या मसाले वापरून घरच्या घरी तयार केलेली आहे. रेसिपी आवडल्यास तुम्हीही ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.